28 ऑगस्ट 2024ला सदाशिवनगर येथील कृष्णा प्राईड या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. निशा मयूर नागरे उर्फ श्वेता राजेश इंगळे असं या महिलेचं नाव होतं. तपासाअंती मयूर दत्तात्रय नागरे हा तिच्याशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र खून झाल्यापासून मयूर नागरे फरार होता. 15 जानेवारीला मयूर नागरे हा अमृतधाम येथे त्याच्या पत्नीला भेटायला आल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना मिळाली. तेव्हा गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी सापळा रचून अत्यंत शिताफीनं 36 वर्षीय मयूर नागरे याला ताब्यात घेतलं. त्याने मयत निशा हिचा खून केल्याची कबुली दिली आहे. इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुमारे 4 महिन्यापूर्वी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. एक महिला तिच्या राहत्या घरामध्ये मृत अवस्थेमध्ये या ठिकाणी सापडून आली होती. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यातील संशयित आरोपी मयूर नागरे हा फरार होता आणि त्यांनीच सदर खून केल्याबाबतची प्राथमिक माहिती आमच्याकडे या ठिकाणी प्राप्त झाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस पथक त्याला शोधत होते आणि 2 दिवसापूर्वी त्याचा या ठिकाणी गुप्त साक्षीदारांमार्फत माहिती मिळाली आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीला 5 दिवसाचा PC या ठिकाणी मिळालेला आहे. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.